बारणे साहेब 100% जिंकतील हा आम्ही तुम्हाला संपूर्ण प्रकारे आम्ही विश्वास देतो। त्याच्या पुढे असं की आम्ही प्रभाग क्रमांक 1 ते 14 ते सगळ्या प्रभागात विविध दिवशी वेगवेगळ्या गल्लीना गल्ली काढून आम्ही प्रचार करणार आहोत। आज आम्ही काल आम्ही भानवस भागातून सुरुवात केलेली आहे, प्रभाग क्रमांक 14तून। तिथून आजचा हा जो नियोजन होता प्रचाराचा तो मोगलवाडी, काटरंग आणि तसं आता शास्त्रीनगर, क्रांतीनगर आणि विनानगर ह्या भागातून होणार आहे। आणि प्रत्येक कार्यकर्ता हा BJPचा असो, शिवसेनेचा असो, RPIचा असो, रासपचा असो, हा प्रत्येकजण स्वतःचा जिम्मेदारी म्हणून हा प्रचार करत आहे आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि विजय हा आमचा नक्कीच आहे। साहेबांनी 5 वर्षामध्ये चांगलं काम केलेलं आहे खासदार म्हणून आणि त्यांनी मावळ मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे देशामध्ये आपल्या मोदी साहेबांचं त्या ठिकाणी पंतप्रधान व्हावे म्हणून बारणे साहेबांनी निवडून दिलं पाहिजे आणि बारणे साहेबांनी केलेल्या कामाची जनता पोचपावती नक्की देणार आहे आणि त्यांना जास्तीत जास्त बहुमताने विजय करणार आहे। ह्या माध्यमातून सांगण्याचं असं आहे की बारणे साहेबांनी केलेलं 5 वर्षातलं काम आणि मोदी साहेबांची जी सरकार आहे आपली भारतीय जनता पार्टीची, त्या सरकारचं जे काम आहे हे प्रत्येक इथल्या युवकाला, इथल्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे आणि इथला नागरिक 29 तारखेला मतदान करून हा लोकांना ह्या पार्टवांना दाखवून देणार आहे की इथं सत्ता पुन्हा कोणाची येणार आहे। मी युवा मोर्चाच्या वतीने मी सर्वांना सांगू इच्छितो की युवा मोर्चाचा किंवा युवा सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता बारणे साहेबांसाठी झटणार आहे आणि घरोघरी जाऊन साहेबांचा प्रचार करणार आहे आणि बारणे साहेबांना लाखांच्या फरकाने निवडून देणार आहे। हीच मी इथं तुमच्या समोर 2 शब्द सांगतो। हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा।